आता आपण वळूया सुपरफास्ट 100 या बुलेटिनकडे। आजच्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घातला। चहापानाला जाणं संयुक्तिक वाटत नाही असं अंबादास दानवे म्हणाले। राज्यात 3000 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप यावेळी अंबादास दानवेंनी केला। चहापानाला जाणं पाप ठरेल, तिन्ही पक्षांची 3 दिशांना तोंड आहेत अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली। सरकार बेईमान आणि शेतकऱ्यांविरोधी आहे अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली। 5 जुलैच्या मोर्चात सहभागी होणार का या प्रश्नावर अजित पवारांनी उत्तर दिलं। मोर्चाची वेळ येऊ नये हाच आमचा प्रयत्न आहे अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली। हिंदीच्या मुद्द्यावर मी माझी भूमिका सातत्याने मांडली। पहिलीपासून मातृभाषा आली पाहिजे, 5वी पासून हिंदी भाषा शिकवावी असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं की नाही हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यांच्या गोष्टीत आपण का नाक खुपसावं असं अजित पवार म्हणाले। त्रिभाषा धोरणाविरोधात विरोधकांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेत पावसाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी या शासन निर्णयाची होळी करण्याचा निर्णय घेतला। मराठी भाषा केंद्रातर्फे पुकारण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह इतर राजकीय पक्षाचे प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत। पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील वातावरण चांगलंच तापलं। सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये याचे तीव्र पडसाद उमटतायत। विरोधकांच्या आक्रमकतेमुळे त्रिभाषा धोरणाविरोधात रणकंदन होण्याची चिन्ह आहेत। त्रिभाषा धोरणाबाबतच्या शासनाच्या निर्णयाविरोधात 5 जुलैला मुंबई इथं होणाऱ्या मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळानं घेतलाय। मराठीप्रेमी नागरिकांबाबत राज्य सरकार असंवेदनशील असल्याचं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं म्हणणं आहे। मनमाडमध्ये त्रिभाषा धोरणाविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलं। यावेळी शिवसैनिकांनी जीआरची होळी करत निर्णयाचा निषेध केला। दरम्यान जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। अकोल्यामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे त्रिभाषा धोरणाविरोधात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येते। शहरातील जुन्या इन्कम टॅक्स चौकात फ्लेक्स उभारून शासनाच्या निर्णयाच्या निषेधार्थ ही मोहीम राबवण्यात येते। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवाडी यांनी त्यांच्याच पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। जगताप यांच्याकडून घेण्यात आलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेवरून त्यांच्यावर टीका करत नायकवाडी यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। माळेगाव सहकारी साखर कारखान्याची नुकतीच निवडणूक पार पडली। या कारखान्यामध्ये 5 वर्ष मीच चेअरमन असणार आहे। कारखान्याचा अध्यक्ष होण्याचं कुणाचं स्वप्न असेल तर ते डोक्यातून काढून टाका असं अजित पवार म्हणाले। पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यामध्ये शिवसेना उबाठा पक्षाला खिंडार पडलाय। उबाठा सेनेचे विद्यमान तालुका प्रमुख दत्ता गांजाळे यांच्यासह अनेक शिवसैनिक आज मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंवर वीज चोरीचा आरोप करण्यात आलाय। काँग्रेसकडून शहरात फ्लेक्सबाजी करण्यात आली। धीरज घाटेंवर कारवाई का केली जात नाही असा प्रश्न विचारण्यात आला। सिंधुदुर्गमध्ये शिवसेनाच मोठा भाऊ असल्याचं वक्तव्य उदय सामंतांनी केलं। यामुळे पालिका निवडणुकीमध्ये सिंधुदुर्गच्या 80% जागांवर शिवसेनेकडून दावा केला जाण्याची शक्यता आहे। महायुती सरकारच्या काळात आदिवासी विभागाला 2025-26 या आर्थिक वर्षात सर्वाधिक 21,500 कोटी निधी देण्यात आला असून गेल्या सरकारच्या तुलनेमध्ये 3,000 कोटी रुपये अधिक असल्याचं आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी सांगितलं। मात्र आदिवासी विकास विभागाचा निधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरता वळवण्यात आला की नाही याबाबत भाष्य करणं टाळलं। नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यातील घाट परिसरातील वातावरण पावसानं आल्हाददायक झालेलं आहे। देवगुई या घाटासह सर्वत्र सुरू असलेल्या पावसानं या ठिकाणचे छोटे धबधबे देखील ओसंडून वाहू लागलेले आहेत। सिंधुदुर्गच्या आंबोलीमध्ये पर्यटकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली। यावेळी उंचीवरून कोसळणारा धबधब्याचा आनंद पर्यटक घेत आहेत। दरम्यान आंबोली घाटातील रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्यानं पर्यटकांना अडचणींचा सामना करावा लागला। वर्ध्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आलोडा वायगाव या रस्त्यावरील पूल वाहून गेला। गेल्या 5 वर्षात 5 वेळा हा पूल वाहून गेलाय। त्यामुळे विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना हे त्रासदायक ठरत आहे।
पावसाळी पर्यटनाकरता रायगड किल्ल्यावर पर्यटकांनी गर्दी केली। रिमझिम पाऊस, वाऱ्यासोबत धुक्याचा खेळ आणि हिरवळ, एकूणच निसर्गरम्य वातावरणाचा पर्यटक अनुभव घेत आहेत। पर्यटकांनी वर्षाविहाराकरता अंदरमावळ परिसराला पसंती दिली। अंदरमावळ परिसरात पर्यटनाबरोबरच स्वादिष्ट चवदार इंद्रायणी भात सर्वदूर प्रसिद्ध आहे। चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी परिसर निसर्ग सौंदर्याने नटलाय। मुसळधार पावसाने कोसळणारे धबधबे, हिरवाईने नटलेला डोंगर रांगा पर्यटकांना खुणावतायत। धवल तीर्थ आणि केदारकुंड हे प्रसिद्ध धबधबे यंदा जून महिन्यापासूनच ओसंडून वाहू लागलेले आहेत। चाळीसगावात जूनच्या 28 पैकी 13 दिवसांमध्ये 125 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। तालुक्यात सर्वाधिक पाऊस बहाळ आणि हातले या मंडळामध्ये झाला आहे। मावळ तालुक्यात पडणाऱ्या पावसामुळे अंदरमावळ भागातील भात रोपवाटिका चांगल्या आल्या आहेत। वडेश्वर, टाकवे, माऊ, वहानगाव, डाहुली या भागातील भात रोपे लागवडीकरता तयार होणार आहेत। त्यामुळे शेतकरी वर्गात समाधान दिसून येत आहे। कोकणात भात रोपं तयार झाली आहेत, पण लावणी योग्य झालेल्या रोपांना मुबलक पावसाची प्रतीक्षा आहे। पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणात यंदा जून अखेरपर्यंत 41.55% पाणीसाठा झालाय। त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न आणि उद्योगांचा पाणी प्रश्न मिटला आहे। कराड तालुक्यातील ऐतिहासिक वसंतगड किल्ला धुक्यात हरवलाय। वसंतगड किल्ल्यावरती अनेक पर्यटक धुक्यातील वातावरणाचा तसंच पावसाचा आनंद घेताना बघायला मिळाले। पर्यटकांना यावेळी इंद्रधनुष्यही पाहायला मिळाला। रिव्हर राफ्टिंगसाठी पर्यटक कोकणात दाखल झालेत। कोलाडमधील सगळे रिसॉर्ट्स फुल झालेले आहेत। कोलाडच्या कुंडलिका नदीवर राफ्टिंग करता पर्यटकांची तुफान गर्दी बघायला मिळाली। महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोली घाटाचं सौंदर्य दाट धुकं आणि रिमझिम पावसामुळे बहरलंय। मात्र घाटात गाडी चालवताना वाहन चालकांना मार्ग काढताना अडचण निर्माण झाली आहे। मुसळधार पावसामुळे बदलापुरातील भोज धरण ओव्हरफ्लो झालंय। धरणावर पर्यटकांनी गर्दी केली आहे। धरणाच्या सांडव्यामधून निघणाऱ्या पाण्याचा आनंद पर्यटक लुटतायत। कोकण किनारपट्टीवर रविवारी 3.4 ते 3.8 मीटर उंच लाटा उसळतील। त्यामुळे लहान होड्या समुद्रात नेऊ नयेत असा इशारा भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने दिला आहे। तर पुणे घाट, सातारा घाट या परिसरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। वारकरी सौभाग्यालंकार म्हणून ओळखले जाणारे कुंकू आणि विठुरायाचा बुक्का खरेदी करण्यास प्राधान्य देतात। पिंजर कुंकवाला अधिक पसंती देत असल्याने हे पहिल्या दर्जाचं कुंकू पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात बनवलं जातं। हळदीच्या आणि स्टार्चपासून बनवलेल्या कुंकवाला भाविकांकडून मोठी मागणी आहे। संतश्रेष्ठ गजानन महाराज यांच्या पालखीचं सोलापुरामध्ये जंगी स्वागत करण्यात आलं। सोलापुरामध्ये विठुरायाच्या नामगजरामुळे भक्तिमय वातावरण तयार झालंय। टाळकर यांनी अभंग म्हणत विठुरायाचा धावा केला। दिव्यांग मुलांनी दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला। एकता आणि बोलता न येणाऱ्या वारीची संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न केला गेला। यामुळे दिव्यांग मुलांचं कौतुक करण्यात येत आहे। फलटणमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये समाज आरती करण्यात येणार आहे। फलटणमध्ये समाज आरतीला मोठा मान आहे। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज निमगाव केतकीमधून प्रस्थान झालं। प्रस्थानावेळी राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सहभाग नोंदवला। हर्षवर्धन पाटील यांनी तुकाराम महाराजांच्या पादुकांची आरती करून प्रस्तावनेवेळी पालखीला खांदाही दिला। सोलापूर जिल्ह्यात आज पालखीचं आगमन होणार असल्याने जिल्हा प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे। मुक्कामी असणाऱ्या दिंडीसाठी 103 ठिकाणी वॉटरप्रूफ मंडपाची सोय करण्यात आली आहे। महिला वारकऱ्यांकरता 2200 स्नानगृह उभारण्यात आली आहेत। बीड संत शेख मोहम्मद बाबा आणि महादेव देवस्थान दिंडी सोहळ्याचं पंढरीकडे प्रस्थान झालं। हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित येऊन हा दिंडी सोहळा पंढरपूरकडे घेऊन जातात। सगळ्या जाती धर्माच्या पलीकडे हा दिंडी सोहळा बघायला मिळतो। सोलापूर ग्रामीण पोलिसांनी आषाढी निमित्तानं विशेष तयारी केली आहे। ग्रामीण पोलिसांची वारीवर विशेष नजर असणार आहे। जिल्ह्यात पालखीनं प्रवेश केल्यापासून ते पंढरपुरातील वारी करून पालखी परत येईपर्यंत पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे।
वारकरी संप्रदायातील शिस्तबद्ध दिंडी म्हणून ओळख असणाऱ्या संत गजानन महाराज यांच्या वारकऱ्यांच्या सामानासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। उळे कासेगाव ठिकाणी मुक्कामी असणाऱ्या पिवळ्या आणि काळ्या ताडपत्रीमध्ये सामान ठेवून त्याला एक विशिष्ट कोड दिला जातो। वॉटरप्रूफ मंडपाची देखील सोय करण्यात आलेली आहे। सटाणा चांदवड मार्गावर भाबडवारी या घाटात बिबट्याचं दर्शन झालंय। यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे।